व्हिडिओ व्हायरल जायसाठी एवढे कष्ट घ्यावे लागते, अशा पाण्यातून जाऊन व्हिडिओ काढावा लागतो। मी जे तुम्हाला ते मागच्या व्हिडिओ मध्ये मोकळं पोटंगण दाखवलं होतं का, ते सगळं आता पाणीनी कव्हर झालेलं आहे। धरणाचं पाणी येऊन 7-8 दिवस झालेले, त्यामुळे पाणी आता सध्या स्वच्छ आहे। अजून काही दिवसांनी हे पाणी खराब होऊन जातं। ह्या वावरामध्ये जायच्या टायमिंगला काही ठिकाणी बाबळी आणि खड्डे, त्यामुळे आम्ही बांधानी जात होतो। ही सगळी कपाशी आता पाण्यामध्ये आहे आणि ह्याला कायऱ्या पण नव्हत्या आल्या, त्यामुळे सगळी वाया जाणार आहे। व्हिडिओच्या नादामध्ये आम्ही सगळं वल्ल झालेलं आहे। आणि हे बघा, आता पाणी जर पाणी वाढलं तर हिथं पण पाणी येईल। ह्या वर्षी पाऊस खूप कमी झाला होता, म्हणून धरणाचे पाणी यायची शक्यता कमी होती। या कपाशीला खतन ते पण जास्त टाकलं होतं। आता सध्या जायकवाडी धरणाचं पाणी 80 ते 85% असन, जेव्हा 90 ते 95% होतं तेव्हा इथं पाण्याची हाईट खूप जास्त असते। त्यामुळे आम्ही ह्या वावरामध्ये कायम ऊस ठेवीत असतो। जरी धरणाचं पाणी आलं तरी पण ऊसाला काही होत नाही। व्लॉग शेअर करा, फॉलो करा, बाय बाय।